की निर्जर ध्वंसीवर जे दायित्व सोपवले आहे ते योग्य आहे? तू निश्चिंत राहा मणी. माझ्या निवडीवर पूर्ण विश्वास आहे. निर्जर ध्वंसी सारखा पराक्रमी योद्धा दैत्य कुळात आहे याचा सगळ्यांनाच अभिमान आहे. प्रणाम दैत्यराज. आपण मला बोलवलात? ये ये निर्जर ध्वंसी, ये. तुझं स्वागत आहे. तेव्हा मी तुला इथं का बोलवलंय याची कल्पना तुला आली असेलच. हो दैत्यराज, माझ्यापर्यंत वार्ता पोचली, पण सत्य जाणून घेण्याची उत्सुकता माझ्यात होती. सत्य हेच की या युद्धाची सुरुवात तुझ्यासारखा महापराक्रमी योद्धा करणार आहे आणि तू तुझ्या पराक्रमानं देवसेनेला नामोहरम करून पहिला दिवस दैत्य कुळाच्या पारड्यात टाकणार आहेस. आपण माझ्यावरती इतके मोठे दायित्व सोपवत आहात, ते पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. होय निर्जर ध्वंसी, तुझ्यावर खरंच खूप मोठं दायित्व आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी जर देवांना पराभवाची चाहूल लागली तर त्यांना हरवणं कठीण नसेल. आणि तुझ्या क्षमतेवर माझाच काय पण पूर्ण दैत्य कुळाचा विश्वास आहे. आणि तुझ्या साह्याला बाकीचे दैत्य देखील असतीलच. युद्धभूमीवर ते तुझ्या आज्ञेबाहेर नसतील. दैत्यराज मणी, युवराज निकुंभ युद्धभूमीवर देवांशी माझ्याबरोबर कोण कोण लढणार आहे ते मी आधीच ठरवलं आहे. पण मला नाही वाटत मला त्यांचे सहाय्य घ्यावं लागेल. त्या सारा देवांना धूळ चालण्यासाठी मी एकटाच पुरेसा आहे. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. मी केवळ आपल्या आज्ञेची वाट पाहत आहे दैत्यराज. जा निर्जर ध्वंसी, जा. युद्धभूमीवर दैत्य कुळाचं नेतृत्व मी तुझ्यावर सोपवत आहे. आज युद्धभूमीवर जाऊन असा पराक्रम गाजव की युद्धभूमीतून देवसेनेनी पळ काढला पाहिजे.